नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. एप्रिल वार आहे मंगळवार. या दिवशी आहे पौर्णिमा. ही माता लक्ष्मी देवीला समर्पित आहे. म्हणून या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय सांगणार आहे. तर हा जो उपाय आहे हा श्रीमंत लोक जे आहेत ते 99% करत असतात. म्हणून श्रीमंत लोक हे श्रीमंतच राहतात आणि गरीब लोक हे गरीबच राहतात. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो कसा करायचा आहे व त्याची पद्धत कशी आहे व हे उपाय कुठे करायचा आहे हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर श्रीमंत लोकांकडे भरपूर असा पैसा असतो, गाडी असते, बंगला असते. तर ते उपाय कोणते करत असतात? तर आपण भरपूर कष्ट करतो व आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा असावा, आपली जी गरिबी आहे ती श्रीमंतीत यावी आणि आपल्याकडे भरपूर पैसा हा भरपूर प्रमाणात यावा व अखंड स्वरूपात महालक्ष्मी आपल्या घरात राहावी असं आपल्या सर्वजणांना वाटत असते. तर श्रीमंत लोक इतर वेळेस काही उपाय करत नाही किंवा देवाची पूजा करत नाही. जेव्हा अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल व योग्य तिथी असेल, जेव्हा महालक्ष्मीची सेवा व उपाय करण्याचे ज्या दिवशी दिवस येतात त्या दिवशी ते योग्य उच्च कोटीचे उपाय करत असतात. व हे जे उपाय आहे हे करत असताना ते कोणालाही सांगत नाहीत व ते जे उपाय करत असतात ते अतिशय गुपितपणे करत असतात. तर स्वामी म्हणतात की तुम्ही सेवा व उपाय करत असताना तुमच्या मनातून व भावातून व्यर्थ न करता, म्हणजे कोणाला न सांगता तुम्हाला तो जे तुम्ही उपाय करत आहात तो तुम्ही स्वतःच्याच मनात ठेवावा. जी काही इच्छा आहे ती तुमच्या मनातच ठेवावी. कोणाच्या पुढे तुम्ही जी तुमची इच्छा आहे ती कधीही व्यक्त करू नका, नाहीतर तुमची जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत नाही. म्हणून श्रीमंत लोक कधीही इच्छा आपली व्यक्त करत नाहीत. कोणतेही उपाय करताना कोणालाही न सांगता तो उपाय करत असतात, म्हणून त्यांच्या लवकर इच्छा पूर्ण होत असतात. तर तुमचा उपाय करत असताना जर तुमचा उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ जर मिळालं तर ते तुम्ही शेअर करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीमंत लोक जे उपाय करत असतात तेच उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर उपाय कसा करायचा आहे व कशा पद्धतीने करायचा आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर ही जी पौर्णिमा आहे ती अत्यंत शुभ मानली गेलेली आहे आणि ही जी पौर्णिमा आहे अत्यंत मोठी मानली जाते व या दिवशी काही श्रीमंत लोक 99% हा जो उपाय आहे तो करत असतात व त्यांचे उपाय जे आहे ते सक्सेससुद्धा होत असतात व त्यांना योग्य ते फळ देखील मिळत असते. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा प्रत्येक महिन्यामध्ये दर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जी पौर्णिमा आहे व अमावस्या आहे तिला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. तर जी पौर्णिमा आहे ती श्रीहरी विष्णू यांना व सत्यनारायण यांना समर्पित असते. त्याच पद्धतीने माता लक्ष्मीची पूजा करणे, विधिवत उपाय व सेवा करणे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत प्रिय असतो. म्हणून माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्याकरिता आपण जे उपाय आहे ते करत असतो. चैत्र पौर्णिमा जी आलेली आहे त्याला चैत्र पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. व त्याच पद्धतीने या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आलेली आहे. म्हणून हे दोन्ही दिवस एकत्र आल्याने आपल्याला दोन्हीचेही शुभ आशीर्वाद हे मिळतील. तर हनुमान जयंती या दिवशी हनुमानचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी चंद्र आपल्या 16 कलागुणांनी परिपूर्ण असा मानले गेलेला आहे. त्यामुळे पवित्र गंगेमध्ये स्नान करायचे आपल्याला पुण्यफळ मिळत असते. कारण पवित्र गंगेमध्ये जे 33 कोटी देवी आहेत ते आपल्या नदी तलावर वास करत असतात. जर आपण या दिवशी गंगेवर स्नान केले तर आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळत असते. किंवा तुम्ही जर गंगेमध्ये स्नान करणे शक्य होत नसेल तर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तीळ व गोमूत्र टाकून त्याचबरोबर खडीमीठ टाकून आंघोळ करायची आहे आणि एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हर हर गंगे असं तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. तर श्रीमंत लोक जे आहेत ते
अशा नदीमध्ये स्नान करायला जातात. तिचे 33 कोटी जे देव आहेत ते आपल्या पृथ्वी तलावर वास करत असतात आणि नदीमध्ये वास करत असतात. त्यामुळे नदीमध्ये स्नान केल्याने त्यांना पुण्यफळ मिळत असते. तुमच्याच्याने शक्य होत असेल तर पवित्र गंगेमध्ये नदीमध्ये स्नान नक्की करावे. तर पहा, आपण काही उपाय केल्याने आपले जे पित्र आहेत ते आपल्यावर प्रसन्न होत असतात. म्हणून हे जे उपाय आहे ते आपण योग्य तिथीला करायला हवे. तर पहा, श्रीमंत लोक जे आहेत ते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी उपवास करत नाहीत, पण योग्य तिथी आणि पौर्णिमा योग्य तिथीला आली तर त्या दिवशी ते व्रत करत असतात. म्हणून त्यांना संपूर्ण फळ जे आहे ते मिळत असते. हा चंद्रदोषापासून मुक्ती मिळवण्याकरिता या दिवशी तुम्हाला चंद्रोदयाखाली जी तांदळाची खीर आहे ती तुम्हाला बनवायची आहे आणि चंद्रोदयाच्या खाली तुम्हाला स्लॅपवर असेल किंवा चंद्राचा जिथे उजेड पडत असेल तुळशीजवळ तिथे तुम्ही एक छोटी वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये खीर ठेवायची आहे आणि याचा उजेड तुम्हाला त्यामध्ये पडेल असा तुम्हाला ठेवायची आहे. आणि ही जे प्रसाद आहे ते 10 मिनिटे ठेवून तुम्हाला सर्व घरातील सर्व सदस्यांनी याचे ग्रहण करायचे आहे. पतीपतीमध्ये वाद होणार नाही ही खीर एकत्र खाल्ल्यामुळे किंवा प्रसाद म्हणून सर्वांनी खाल्ल्यामुळे जिव्हाळा राहील, घरामध्ये वादविवाद होणार नाही असा हा उपाय आहे. त्याच पद्धतीने महालक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत नसेल आणि आपल्या घरामध्ये पैसा हा खेळू लागत नसेल, भरपूर कष्ट करत आहात तरीही आपल्या घरामध्ये पैसा हा कधीच टिकत नाही, तर ही आपल्याला हा जो उपाय आहे त्यासाठी करायचा आहे. तर पहा, आपल्याला घट्ट अशी कणिक मळायची आहे. घट्ट कणिक मळवल्यानंतर आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे. दिवा तयार केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 2 वाती अशा टाकायच्या आहेत, फुलवात टाकायची आहे. आणि तर पहा, तुम्ही 2 वाती टाकू शकता किंवा फुलवात टाकायची आहे आणि तुपाचा जो दिवा आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर पहा, दिवा तयार झाल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तर स्वस्तिक हळदीच्या सहाय्याने तुम्हाला काढायचं आहे. हळदी कुंकू टाकायचं आहे. अक्षदा, अखंड अक्षदा तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्यावर हा जो दिवा आहे तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 लवंग तुम्हाला टाकायचे आहेत आणि 2 वेलची तुम्हाला टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्याला हे दिवा घेऊन जायचं आहे, मुख्य दरवाजा जिथे असेल तिथे जायचं आहे आणि आपल्या दरवाजासमोर 7 वेळा हा जो दिवा आहे तो आपल्याला उतरून घ्यायचा आहे. आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला उजव्या साईड, जिथे तुमची उजवी साईड आहे हाताची त्या उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर पहा, काही कारणाने हवा जास्त असेल तर दिवा जर विजलेला असेल तर कोणतीही शंका मनात बाळगू नका, परत तुम्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर पहा, दिवा असा बनवा की जे दिव्यामध्ये तूप टाकलेलं आहे तर तो दिवा 1 तास किंवा 2 तास असा चालेल असा तुम्हाला दिवा बनवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी पहा, तुम्हाला सकाळी हे जे दिव्यातली वेलची आहे आणि जे लवंग आहे ती काढून घ्यायची आहे आणि निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि त्यातले जरी खालचे तांदूळ आहेत ते एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकायचे आहेत आणि दिवासुद्धा तुम्हाला तिथेच टाकायचा आहे. तर पहा, तिथले ज्या मुंग्या असतात किंवा एखादी पक्षी असतात हे जेव्हा दिवा तुमचा खातात किंवा एखादी साखर खातात किंवा जे तुम्ही वस्तू टाकलेल्या आहेत तिथे त्या टाकत असतात तेव्हा ते सर्व दोष आपल्या अंगावर ओढून घेत असतात व आपले जे संकट असतात ते आपल्या अंगावर ओढून घेत असतात. म्हणून आपले जे संकट आहे, दुःख आहे ते ओढून घेतल्यामुळे आपली जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत असते. माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात व आपले सगळे कार्य हे जे आहेत ते पूर्ण होत असतात. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, दुसरा उपाय, तुम्हाला तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल, भरपूर दुःख असेल, संकट असेल, भरपूर अडचणी आलेल्या असतील व तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल, वारंवार कोणत्याही गोष्टीमध्ये तुमचा पैसा वायफळ खर्च होत असेल तर पहा, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे. त्यामध्ये 2 वाती टाकायच्या आहेत आणि हा जो खोबऱ्याची जी दिवा आहे आणि 2 वाती टाकल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये हा दिवा, खोबऱ्याची जी वाटी आहे ती ठेवायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक कापूर टाकायचा आहे आणि जो वात तुम्ही टाकलेली आहे ती वात तुम्हाला लावायची आहे, म्हणजे प्रज्वलित करायची आहे. जे खोबऱ्याचा दिवा तुम्ही लावलेला आहे ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि सर्व घरामध्ये फिरायचा आहे. आणि हा जो दिवा आहे घरभर फिरवल्यानंतर तुम्हाला दरवाजा बाहेर जायचा आहे आणि जिथे आपली दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला आपल्याला हा जो दिवा आहे, हा खोबऱ्याचा दिवा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे.
आणि पहा, त्यातील जे वात आहे ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आहे आणि जे खोबरं आहे ते निर्माल्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे. यामुळे तुमच्या घरातील संकट, विघ्न, नकारात्मक दोष किंवा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही. असा हा उपाय, प्रभावशाली उपाय नक्की करून पहा. पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मी राहील व पैसा तुमच्या घरामध्ये टिकून राहील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.